सर्वप्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण स्पेशल गुरुपौर्णिमेनिमित्त अगदी दाटसर अशी ही शेवयांची खीर घरच्या घरी कशी बनवायची ते बघणार आहोत। अगदी सोपी आणि साधी रेसिपी आहे, पण तेवढीच ती अप्रतिम लागते। अगदी दाटसर ही खीर तयार होते। यात आपण दूध पावडर किंवा खवा मावा काही न वापरता कशी बनवायची ती बघायची आहे। नमस्कार, मी पूजा, यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे। आता एका पॅनमध्ये 1 ते 1.5 चमचा आपण तूप घालायचं आहे। तूप हलकंसं वितळलं की जे आपल्याला आवडतात ड्रायफ्रूट्स ते घालून हलकेसे ते परतून घ्यायचे आहेत। तुपामध्ये छान असे परतल्यामुळे ते खायला पण क्रंची लागतात आणि शेवयामध्ये पण ते दिसायला खूप छान दिसतात। 1 ते 2 मिनिटं हे आपल्याला परतून घ्यायचे आहे। जास्त परतून घेऊ नका, नाहीतर मग ते काळपट किंवा खरपूस होतात। आता हे छान परतलेले आहेत। आता मी हे काढून घेते। आता इथं मी गव्हाच्या शेवया ह्या घरच्या घरगुती ज्या विकत मिळतात ना शेवया त्या घेतलेल्या आहेत। साधारण 1 वाटीभर शेवया मी इथं घेतलेल्या आहेत। आता ह्या रोस्टेड नाही आहेत, त्यामुळे मी छान असे चांगले लालसर होईस्तोपर्यंत परतून घेणार आहे। तुमच्याकडे जर रोस्टेड असेल तर हलक्याशा 1-2 सेकंद तुम्ही तुपामध्ये परतून घेतल्या तरी पण चालेल। साधारण ह्याचा कलर आपल्याला बदलूस्तोपर्यंत म्हणजे अगदी गव्हाळ होईस्तोपर्यंत आपल्याला ह्या शेवया परतून घ्यायच्या आहेत। खमंग छान भाजल्यानंतरच त्या खायला खूप छान लागतात। आता ह्या छान भाजल्या गेलेल्या आहेत। आता ह्याच्यामध्ये मी साधारण अर्धा लिटर दूध, हे कच्चं नाही आहे, हे तापून थंड केलेलं दूध आहे, त्यामुळे मी हे साई सकटच इथं दूध वापरलेलं आहे। आता हे 1 वाटी जर आपल्याकडे शेवया असतील तर साधारण अर्धा लिटर इथं दुधाचा वापर केलेला आहे। तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार किंवा तुम्हाला जर पातळच आवडत असेल तर ह्यात जास्त दुधाचा वापर केला तरी पण चालेल। आता हे आपल्याला चांगलं शिजवून द्यायचं आहे। दूध हलकंसं आटवून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला इथं साखर घालून घ्यायची आहे। आधीच साखर घालू नका। आता इथं छान दुधाला उकळी आलेली आहे। जी कडेला साय चिकटलेली असते ती पण अशी हलकी चमच्यानं किंवा उलाटण्यानं ही आपण त्या शेवयामध्ये घालून घेणार आहे। ह्याच्यानंच आपल्याला खिरीला दाटसरपणा येतो, त्यामुळे वरून आपल्याला खवा किंवा दूध पावडर एक्स्ट्रा घालायला लागत नाही। इथं बघू शकता अगदी छान दाटसर तयार झालेली आहे। छान दाटसर आणि दूध पण छान आटलेलं आहे, त्यामुळे त्या खिरीला दाटसरपणा आलेला आहे। आता मी इथं परत पाव लिटर पेक्षा जरासं जास्त दूध वापरलेलं आहे, कारण खूप घट्ट झालेलं आहे आणि जसजसं गार होईल तसतसं आणि घट्ट होणार आहे। आता ह्याच्यात दूध आटलेलं आहे, त्यामुळे ह्याच्यात मी 1 वाटीभर साखर घातलेली आहे। तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाणसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता। साधारण हे 1 लिटरची आपल्याला ही खीर झालेली आहे, त्यामुळे इथं मी 1 वाटी साखर घातलेली आहे। आता ह्याला आपल्याला जास्त आटवायचं नाही आहे। साधारण 1 उकळी येऊस्तोपर्यंत हे छान शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे जरी गार झाली तरीही छान अशी मऊसूत राहते। आता ह्याच्यात मी 1 चमचाभर वेलची पावडर आणि जे ड्रायफ्रूट्स आपण तुपामध्ये तळून घेतलेले होते ते घालून घेतलेले आहेत। मस्त घरच्या घरी अशी ही शेवयांची खीर आणि तीसुद्धा अगदी बासुंदीसारखी तयार होते, त्यामुळे पटकन तयार होते। आणि एखाद्या आता श्रावण महिना पण चालू होणार आहे, तर पटकन अशी कुठल्याही सणाला आपण ही घरच्या घरी अशी दाटसर शेवयांची खीर नक्की करून बघा आणि कशी वाटली रेसिपी नक्की कॉमेंट करून सांगा। इथं मी गव्हाच्या शेवयांचा वापर केलेला आहे। तुमच्याकडे कुठल्याही अवेलेबल शेवया असतील त्या शेवयांचा वापर करून अशी खीर नक्की ट्राय करा। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या नातेवाईकांसोबत फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा। थँक्यू।